मित्रांनो, आजचा आपला विषय आहे वेक्टर बॉर्न डिसीज सीरीजमधला आपला महत्त्वाचा डिसीज चिकनगुनिया. हे लेक्चर आपला तिसरं आहे. तिसरं लेक्चर आपला चिकनगुनियाचं आहे. आपण ह्याच्यामध्ये पार्ट 1 पाहणार आहोत. आता सगळ्यात अगोदर मित्रांनो आपण जनरल इन्फॉर्मेशन ऑफ चिकनगुनिया हे पाहू. ठीक आहे मित्रांनो, एकदम ऑफिशियल सिलेबसनुसार आपण एकदम सोप्या भाषेत आपण नोट्स तयार केलेले आहे आणि एकदम जे स्टुडंट्स एकदम नवीन आहेत त्यांना सुद्धा हे नोट्स एकदम अतिशय महत्त्वाचे आहे आणि लवकर लक्षात येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आज सगळ्यात अगोदर आपण पाहूया जनरल इन्फॉर्मेशन ऑफ चिकनगुनिया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPW लर्निंग सेंटरमध्ये. आज आपण वेक्टर बॉर्न डिसीज सिरीजमध्ये आणखी एक महत्त्वाचा रोग चिकनगुनिया शिकणार आहोत. महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती MPW हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षेमध्ये चिकनगुनियावर नियमित प्रश्न विचारले जातात. आजच्या पार्ट 1 मध्ये आपण जनरल इन्फॉर्मेशन ऑफ चिकनगुनिया संपूर्ण समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया की चिकनगुनिया म्हणजे काय. चिकनगुनिया हा व्हायरल वेक्टर बॉर्न डिसीज आहे. हा रोग चिकनगुनिया व्हायरसमुळे होतो आणि एडिस इजिप्टी हा एडिस अल्फोपिक्टस या डासाचे चाव्यामुळे होतो. म्हणजे सेम डेंगू सारखंच आहे मित्रांनो. सेम डेंगूचा ॲडिस इजिप्सी आहे आणि ॲडिस अल्फोपिक्टस आहे. ठीक आहे, डासांच्या चाव्यामुळे होतो. हा रोगाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तीव्र सांधेदुखी, सिव्हिअर जॉईंट पेन आहे. याच्या एक्झाममध्ये कसं लक्षात ठेवायचं आहे, डिसीज चिकनगुनिया, एजंट चिकनगुनिया व्हायरस, वेक्टर ॲडिस इजिप्टी. मित्रांनो, म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य आहे का एका लेक्चर आपण मिस करू नका, कारण की एका लेक्चर दुसऱ्या लेक्चरवर डिपेंड आहे, दुसरा लेक्चर पहिल्या लेक्चरवर डिपेंड आहे. म्हणजे सेम लेक्चर आहे, आपण फक्त रिव्हिजन पण केलं ना तर टोटल आपल्या MCQ सॉल्व्ह होऊन जाते. ठीक आहे मित्रांनो. आता सेकंड पॉईंट पाहू आपण. चिकनगुनिया हा वेक्टर बॉर्न डिसीज का म्हणतात. चिकनगुनियाला हा वेक्टर बॉर्न डिसीज का म्हणतात. वेक्टर म्हणजे असा जिवंत वाहक जो रोगकारक एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पोहोचवतो. ह्याला चिकनगुनियामध्ये हा वाहक म्हणजे ॲडिस इजिप्टी आणि ॲडिस अल्फोपिक्टस आहे, म्हणून हा वेक्टर बॉर्न डिसीज आहे. आता हिस्ट्री ऑफ चिकनगुनिया. चिकनगुनियाचा पहिला मोठा उद्रेक 1992, 93, 1952 किंवा 53 मध्ये तंझानिया म्हणजे आफ्रिका येथे नोंदला गेला. चिकनगुनिया हा शब्द मकोंडा भाषेतून आला असून त्याचा अर्थ वाकून चालणे, दॅट विच बेंड्स अप. कारण या रोगात सांधेदुखी इतकी तीव्र असते की रुग्णाला वाकून चालावे लागते. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल, पहिला उद्रेक कोण आहे, तंझानियामध्ये झाला, म्हणजे आफ्रिकामध्ये. ठीक आहे. आता पॉझिटिव्ह एजंट, ह्याचा रोगकारक जीव कोणता आहे. हा रोग चिकनगुनिया व्हायरस म्हणजे चिकनगुनिया व्हायरसमुळे होतो. हा टोगाविरिडस कुटुंबातील अल्फा व्हायरस आहे. हा टोगाविरायडिया कुटुंबातील अल्फा व्हायरस आहे. आता ह्याचा एक्झाम ट्रिक काय आपला, चिकनगुनिया अल्फा व्हायरस. लक्षात ठेवा, अल्फा व्हायरस विचारलं का अल्फा व्हायरस कशाला म्हणतात, तर चिकनगुनिया. ठीक आहे. वेक्टर वाहक, मुख्य वेक्टर ॲडिस इजिप्टी आणि ॲडिस अल्फोपिक्टस. ठीक आहे. हे डास दिवसात चावतो. ठीक आहे, सेम डेंगू सारखा हा डास दिवसात चावतो. स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढतो, घराभोवती जास्त आढळतात. ठीक आहे मित्रांनो, सेम. आता एक्झाम पॉईंट, डे बाईट मॉस्किटो. कोणता आहे, डे बाईट मॉस्किटो म्हणजे ॲडिस. ठीक आहे. रिझर्वियर, शहरी भागात इन्फेक्टेड ह्युमन बेईंग, जंगली भागात मंकी पिरिमेट्स. म्हणजे एक्झाम पॉईंट्स, भारतात मुख्य रिझर्व्हर म्हणजे संक्रमित मनुष्य. म्हणजे लक्षात ठेवा, संक्रमित मनुष्यापासून हे भारतामध्ये संक्रमित मनुष्यापासून हे निरोगी व्यक्तीला होतो. ठीक आहे. आता ह्याचा हॉस्ट, डेफिनेटिव्ह हॉस्ट ॲडिस मॉस्किटो, इंटरमिजिएट हॉस्ट ह्युमन बेईंग. हे लक्षात ठेवा. डेफिनेटिव्ह हॉस्ट कोणता, ॲडिस मॉस्किटो, आणि इंटरमिजिएट हॉस्ट ह्युमन बेईंग. ठीक आहे. सोर्स ऑफ इन्फेक्शन, संक्रमित व्यक्तीच्या रक्तात व्हायरस असतो. ॲडिस डास संक्रमित व्यक्तीला चावल्यानंतर व्हायरस डासामध्ये जातो. तो डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावल्यास चिकनगुनिया पसरतो. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता मोड ऑफ ट्रान्समिशन काय मित्रांनो, मोड ऑफ ट्रान्समिशन, मुख्य प्रसार काय, संक्रमित ॲडिस मॉस्किटो बाईट. दुर्मिळ प्रसार, ब्लड ट्रान्सफ्युजन, आईकडून बाळाला. वर्टिकल ट्रान्समिशन अत्यंत दुर्मिळ आहे. महत्त्वाचे, हा रोग स्पर्श, हस्तांदोलन किंवा पाण्याद्वारे पसरत नाही. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता महत्त्वाचं आहे म्हणजे मित्रांनो, इन्क्युबेशन पिरियड, उष्यमान कालावधी. ठीक आहे. साधारण 2 ते 7 दिवस, काही रुग्णांमध्ये 2 ते 12 दिवस सुद्धा आपल्याला नंतर लक्षणे दिसू लागतात. आता ह्याचा मेन साधारण आपले एक्झाम ओरिएंटेड म्हणजे इन्क्युबेशन पिरियड 2 to 7 days. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. 2 ते 7 दिवस याचा इन्क्युबेशन पिरियड आहे. आता ह्याचा पॅथोजेन्सिस, डास चावल्यानंतर व्हायरस रक्तात प्रवेश करतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्याचं पॅथोजेन्स कसं लक्षात जातो, डास चावल्यानंतर व्हायरस रक्तात प्रवेश करतो, शरीरात वाढू लागतो, रोगप्रतिकार प्रणाली सक्रिय होते, सांध्यामध्ये दाह म्हणजे इन्फ्लेमेशन निर्माण होते, म्हणजे सुजन होते, सांध्यामध्ये सुजन होते, त्यामुळे तीव्र सांधेदुखी व सूज येते. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा.
आता याचे लक्षणे कोणकोणते? मुख्य लक्षणे याचे अचानक तीव्र ताप, तीव्र सांधेदुखी, सांध्यांचा सूज, स्नायूदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ, थकवा, मरमर. ठीक आहे मित्रांनो, हे त्याचे लक्षणे आहेत. आता एक्झाम पॉईंट, चिकनगुन्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे सिव्हिअर जॉईंट पेन. काय मित्रांनो? सिव्हिअर जॉईंट पेन. आता त्याचे कॉम्प्लिकेशन पाहू मित्रांनो. गुंतागुंत कॉम्प्लिकेशन, बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात, परंतु काही रुग्णांमध्ये अनेक महिने सांधेदुखी, आर्थरिटिस, चालण्यात त्रास, दुर्मिळ प्रसंगी मच्छरसंस्थेचे विकार होतात. ठीक आहे मित्रांनो. आता डेंग्यू आणि चिकनगुन्यामधील फरक हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. डेंग्यू आणि चिकनगुन्यामधील फरक. आता मुद्दा डेंग्यू आणि चिकनगुन्या हे दोन आपण हे पाहूया. आता ह्याचा मुद्दा काय? रोगकारक. आता डेंग्यूमध्ये डेंग्यू व्हायरस आहे आणि चिकनगुन्यामध्ये चिकनगुन्या व्हायरस आहे. ठीक आहे. आता एक वेक्टर कोणता ह्याचा? दोघींचं वेक्टर काय? एडिस. डेंग्यूचं पण वेक्टर एडिस आहे आणि चिकनगुन्याचं पण वेक्टर एडिस आहे. आता प्लेटलेट्स डेंग्यूमध्ये खूप कमी होऊ शकतात आणि चिकनगुन्यामध्ये साधारणतः सामान्य असतात. ठीक आहे मित्रांनो. रक्तस्राव सामान्य डेंग्यूमध्ये सामान्य असतो आणि चिकनगुन्यामध्ये दुर्मिळ असतो. सांधेदुखी डेंग्यूमध्ये मध्यम असते आणि चिकनगुन्यामध्ये अत्यंत तीव्र असते. आता ह्याच्यामध्ये शॉक डेंग्यूमध्ये होऊ शकतो आणि चिकनगुन्यामध्ये नाहीच आहे, म्हणजे फार दुर्मिळ झालं तर होतो. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. हे आपण तिन्ही आपण एकदम एक्झाम ओरिएंटेड आपण नोट्स बनवलेले आहे. देन एक्झाम पॉईंट, सिव्हिअर जॉईंट पेन म्हणजे चिकनगुन्यामध्ये ब्लिडिंग प्लस प्लेटलेट डिक्रीज होतात, ते डेंग्यू होतात. ठीक आहे. सिव्हिअर जॉईंट पेन हे चिकनगुन्यामध्ये होतात आणि ब्लिडिंग प्लेटलेट्स डिक्रीज हे लक्षात ठेवा डेंग्यूमध्ये होतात. ठीक आहे मित्रांनो. आता एपिडेमिलॉजी, हा रोग उष्ण व दमट प्रदेशात पावसाळ्यानंतर शहरी व निमशहरी भागात आणि स्वच्छ साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतो. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. जास्त प्रमाणात कुठे आढळतो? उष्ण व दमट प्रदेशात पावसाळ्यानंतर शहरी व निमशहरी भागात स्वच्छ साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतो. हाय रिस्क ग्रुप कोणते आहे? वृद्ध व्यक्ती, नवजात बालके, गर्भवती महिला, मधुमेह व इतर दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण, कमी प्रतिकारशक्ती असलेले रुग्ण हे हाय रिस्क ग्रुप असतात. ठीक आहे मित्रांनो. आता इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट्स, रॅपिड रिव्हिजन. डिसीज कोणता आहे? चिकनगुनिया. एजंट कोणता आहे? चिकनगुनिया व्हायरस. फॅमिली कोणता आहे? टोगावायरिडिया. जीनस कोणता आहे? अल्फा व्हायरस. वेक्टर आणि वेक्टर कोणता आहे? ॲडिस डिप्टी. डे वाईटिंग म्हणजे मॉस्किटो आहे, डे वाईटिंग मॉस्किटो आहे आणि म्हणजे सकाळचं चावल्याला, दिवसा चावणारा. रिझर्वियर इन्फेक्टेड ह्युमन. इन्क्युबेशन पिरियड 2 to 7 days आहे. मेन सिम्पटम्स सिव्हिअर जॉईंट पेन आहे. फर्स्ट आउटब्रेक टंझानिया 1952. हे लक्षात ठेवा मित्रांनो. आजच्या पार्टमध्ये आपण चिकनगुन्याची जनरल इन्फॉर्मेशन पूर्ण केली. यात डेफिनेशन, हिस्ट्री, पॉझिटिव्ह एजंट, व्हायरस, फॅमिली, वेक्टर, रिझर्वियर, हॉस्ट, मोड ऑफ ट्रान्समिशन, इन्क्युबेशन पिरियड, पॅथोजन्सीस, क्लिनिकल फीचर्स, कॉम्प्लिकेशन, डेंग्यू व चिकनगुन्यामधील अत्यंत महत्त्वाचे फरक आणि एपिडेमिलॉजी याचा सविस्तर अभ्यास केला. आता मित्रांनो, पुढील पार्ट 2 मध्ये आपण डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्व्हेलियन्स, मॉनिटरिंग, एमपीडब्ल्यूची भूमिका आणि महत्त्वाचे MCQ सविस्तर शिकणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या MPW लर्निंग सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.